नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी जो मेकअप लुक केला आहे तो मी करवा चौथसाठी केला होता, बट हा सगळ्यांसोबत शेअर करण्याचं रिझन एकच आहे की हा मेकअप लुक तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती कुठल्याही ओकेजनवरती करू शकता. मला खूप प्रोफेशनल असा मेकअप नाही येत, बट जो काही येतो मी तुमच्यासोबत शेअर करते. सो सगळ्यात आधी मी माझ्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय केलं होतं. मॉइश्चरायझरचा शॉट मी नाही घेऊ शकले, डायरेक्टली प्रायमर लावताना मी शॉट घेतला आहे. सो प्रायमर अप्लाय केलं आहे. मला जास्त लाऊड मेकअप नव्हता करायचा, त्यामुळे मी खूप सिम्पल आणि सोबर मेकअप लुक केलेला आहे. प्रायमर नंतर मी अप्लाय करते कन्सिलर प्लस करेक्टर तुम्ही म्हणू शकता, आणि त्यानंतर अप्लाय केलं आहे फाउंडेशन. खूप जास्त क्वांटिटीमध्ये मी फाउंडेशन अप्लाय नाही केलं आहे, खूप कमी प्रोडक्ट यूज केलेत मी आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये यूज केलेले. त्यानंतर मी हे हायलायटर यूज केलेलं आहे, जे खूप लाईटवेट होतं आणि खूप ग्लॉसी इफेक्ट देतं. आणि व्यवस्थित असं जे तुमचे हायलायटिंग पॉईंट आहे ना, तिथेच मी हायलायटर यूज केलेलं आहे. जसं की नोज झालं, चिक्स झालं, जेणेकरून बेस जो आहे तो परफेक्ट असा ग्लॉसी आणि शायनी होईल. तुम्हाला हे जर वाटलं तर तुम्ही फाउंडेशनच्या आधीसुद्धा हे यूज करू शकता, बट मी फाउंडेशन लावल्याच्या नंतर यूज करते आहे, ज्याचा इफेक्ट मला पर्सनली खूप जास्त आवडतो. आणि हे डेली तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही डेलीसुद्धा यूज करू शकता. आणि हायलायटर मी ऑब्वियसली यूज करणार आहे, पण त्याआधी मी बेस जो आहे माझा तो एकदम शायनी आणि ग्लॉसी दिसण्यासाठी मी हे यूज केलेलं आहे. त्यानंतर मी आय मेकअप करायला घेतलेला. आय मेकअपमध्ये आयशॅडो मी रेड कलरचं लावलं होतं, जे खूप लाईट होतं बट व्हिडिओमध्ये खूप डार्कर वाटतंय. आणि त्यावरती मी गोल्डन कलरचं आयशॅडो लावलेलं आहे. जे रेड आयशॅडो लावलं आहे ते मॅटमध्ये होतं, आणि गोल्डन जे लावलं होतं ते थोडंसं शिमरी आहे, त्यामुळे तुम्हाला इफेक्ट दिसतच असेल. आणि सॉरी, लाईटामुळे जास्त दिसून येत नाही आहे. त्यानंतर मी आयब्रो पेन्सिलने आयब्रो फिल केल्या. नंतर अप्लाय केले आयलायनर मला कधीच परफेक्ट लागत नाही माझ्याकडनं, बट जसं पण लावता आलं मी तसं लावलं आहे. त्यानंतर अप्लाय केले काजळ व्यवस्थित लावून झाल्यानंतर थोडंसं मटकायला तर हवं ना, बरोबर आहे की नाही. त्यानंतर मी चिक शाईन यूज केलेला आहे, आणि जे मला पर्सनली खूप जास्त आवडतं. तुम्ही बघू शकता इफेक्ट कसा दिसतोय ते. मेकअप हा खूप फ्लॉलेस वाटत होता आणि खूप लाईटवेट मेकअप ठेवला आहे मी. त्यानंतर मी लिप लायनर यूज केलं आहे. मी लिपस्टिक यूज नाही केली, लिप लायनरच यूज केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती गोड असा कलर आलेला आहे. आणि मला लिपस्टिकमध्ये अशी क्रिएटिव्हिटी करायला खूप आवडते, त्यामुळे मी चिक शाईन जे होतं ते थोडंसं ओठावर लावलं होतं. मी काहीतरी विसरत होते, ते म्हणजे ब्लश लावल्यानंतर माझा मेकअप लुक कंप्लीट होतो. आणि हा मेकअप लुक खरं मला खूप जास्त आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.